ओम श्री परमात्मने नमः. सगळ्यांच्या ठाई असलेल्या परमात्म्याला वंदन करूया, जो या सगळ्यांच्या मागची प्रेरणा आहे. प्रत्येकाला जी समस्या आहे, प्रत्येकाला जी अडचण आहे, ती अडचण काय आहे की डोक्यामध्ये सतत विचार सुरू असतात. त्याला कारण आहे, अनेक प्रश्न आहेत, अनेक समस्या आहेत. डोकं आपलं अक्षरशः उठत असतं, असं आपण बोलतो, माझं डोकं उठलेलं आहे. मग आपण त्याला बांधून ठेवतो वगैरे वगैरे, अशा बऱ्याच गोष्टी करतो. मग हे असं वारंवार होत असतं, वरचेवर होत असतं, परत परत होत असतं, रोजच्या रोज होत असतं. मग शांती वाटली पाहिजे, सुख वाटलं पाहिजे, आनंद वाटला पाहिजे, हे प्रत्येकाचं ध्येय आहे. रोज प्रत्येकजण या सुखाच्या, समाधानाच्या, शांतीच्या शोधामध्ये आहे. मग हे सुख कसं मिळेल, ही शांती कशी मिळेल, हे सांगेल कोण? आता हे सगळं ज्याने निर्माण केलं, ज्याने सुखाला पण निर्माण केलं, सुख जिथून उत्पन्न होतं, शांती जिथून स्वतःला विश्रांती मिळवते, तो जेव्हा सांगेल ना, तेव्हाच हे सत्य असतं. बाकी सगळेजण, बरेच जण, कोणीतरी, काही जण भूलथापा मारत असतात. असं करा शांती मिळेल, तसं करा शांती मिळेल. मग आपण आता प्रत्यक्ष भगवंत काय बोलतो हे आपण आता बघूया. भगवंताने सांगितलं ना, मग आपल्याला विश्वास ठेवायला काही हरकत नाही. डोळे मिटून आपण विश्वास ठेवूया आणि 100% खात्री आहे की आपल्याला मनशांती मिळाल्याशिवाय राहणार नाही. आपल्या जीवनामध्ये ना आनंद आल्याशिवाय राहणार नाही. म्हणून आपण आता त्या परमात्म्याला प्रार्थना करूया की भगवंता, आमच्या बाबा आयुष्याची कमान, जसं तू त्या अर्जुनाचा रथाचं सारथ्य केलं ना, तसं आमच्या आयुष्याची कमान सांभाळून घे आणि आम्हाला मनशांती प्रदान कर. भगवंत खुद्द भगवद्गीतेच्या 2ऱ्या अध्यायामध्ये आणि 66व्या नंबरच्या श्लोकामध्ये सांगतात. काय सांगतात की बोलले, जो भगवंताशी संबंधित नाही, म्हणजे ज्याच्या मनामध्ये भगवंताबद्दलची भावनाच नाही, किंवा भगवंताबद्दलचा एक विचार सुद्धा ज्याच्या मनामध्ये दिवसभरामध्ये येत नाही, किंवा भगवंताची जो काळजी करत नाही, किंवा भगवंताला जो थोडंफार देखील आठवत नाही, त्यांच्याकडे दिव्य बुद्धी सुद्धा असत नाही. आणि मग याच्यामुळे काय होतं, किंवा त्याचे मनही स्थिर असू शकत नाही. दिव्य बुद्धी आणि स्थिर मनाशिवाय शांती प्राप्त होणे शक्यच नाही. आणि शांती वाचून सुख प्राप्ती कशी होऊ शकते? याचा अर्थ काय की अशा मनुष्याला शांती प्राप्त होऊच शकत नाही. आता शांती प्राप्त होऊ शकत नाही याचा अर्थ की हे असं केल्यानं शांती मिळेल, हे भगवंत आपणाला इनडायरेक्टली, अप्रत्यक्षपणे सुचवू बघत आहे. भगवंताने आपल्याला शांती मिळवण्याचा उपाय जणू काही या ठिकाणी देऊन दिलेला आहे. काय बोलतात भगवंत की आपल्याकडे काय पाहिजे? दिव्य बुद्धी किंवा स्थिर मनासाठी आपल्याला काय पाहिजे? आपण भगवंताशी संबंधित असलं पाहिजे. मग भगवंताशी संबंधित असलं म्हणजे शांती मिळेल का? हो, निश्चितपणे मिळेल. आता भगवंताशी संबंधित असणं म्हणजे कसं आहे? आता काही उदाहरणांच्या सहाय्यानं आपण समजून घेऊया. आता 2 माणसं आहेत. दोघं माणसं व्यवसाय करत आहेत. आता एकाचा व्यवसाय समजा 10,000 रुपयांचा दिवसभरामध्ये व्यवसाय झाला. तो भगवंताशी संबंधित नाही, भगवंताशी त्याला काहीच देणं घेणं नाही. आणि दुसऱ्याचा, एकाचा व्यवसाय 5,000शी संबंधित आहे, म्हणजे की फक्त 5,000 रुपयांचा त्याचा व्यवसाय झाला, पण तो भगवंताशी संबंधित आहे. म्हणजे मग तो काय करतो? संबंधित आहे म्हणजे तो काय करतो? तो दिवसभर व्यवसायामध्ये बसल्या बसल्या, जेव्हा गिऱ्हाईकी नसेल तेव्हा तो भगवंताला आठवतो. अधूनमधून एखादं गिऱ्हाईक आलं की तो भगवंताचे आभार मानतो. गिऱ्हाईक नसेल तरी तो भगवंताचं चिंतन करत असतो. आणि सुख, समाधान, दिव्य बुद्धी ही भगवंत त्याच्याकडे उभी करून देत असतात. आणि ज्याच्याकडे दिव्य बुद्धी आहे त्याला शांती मिळते, असं भगवंतच सांगतात. म्हणजे त्याचा व्यवसाय कमी झाला,
पण त्याचं लक्ष त्या व्यवसायाकडे अजिबात नाही. म्हणजे तो सगळं करतो आहे, सगळं कामधंदा वगैरे, उत्पन्न वगैरे, प्रयत्न वगैरे सगळं करतो आहे, दुकानातली कामं पण करतो आहे, पण त्याचं चित्त कुठे आहे? त्याचं चित्त भगवंताकडे आहे. आणि भगवंत त्याची बुद्धी स्थिर केल्याशिवाय राहत नाही. त्याच्याकडे नको नको ते विचार येत नाही, त्याला व्यसन करावंसं वाटत नाही, त्याच्याकडे कोणाबद्दल निंदा द्वेष मत्सर उभाच राहत नाही, किंवा कोणाचं काहीतरी उनदुनं करावं असं पण त्याला वाटत नाही, किंवा शेजारी माझा जो व्यावसायिक आहे त्याचा धंदा खूप चालतो आहे याच्याकडे पण त्याचं लक्ष नाही. त्याच्यामुळे त्याच्या मनामध्ये ना अनिश्चितता किंवा चंचलता उभी राहत नाही. त्याचं मन कायम स्थिर राहतं आणि अर्थातच तो शांतीला प्राप्त करतो आणि अर्थातच त्याच्याकडे नको नको ते विचार पण उभे राहत नाही. आता हा दुसरा जो आहे ना, त्याचा व्यवसाय 10,000 रुपयांचा होतो आहे, म्हणजे जो इकडचा भगवंताचा भक्त आहे त्याच्यापेक्षा जास्त किंबहुना दुपटीने त्याचा व्यवसाय होतो आहे, पण त्याच्या मनामध्ये भगवंताचं चिंतन नाही. गिऱ्हाईक आलं तरी तो बोलले आणखीन दुसरं गिऱ्हाईक कसं येईल याची वाट बघत बसतो, किंवा गिऱ्हाईक नसेल तर शेजारच्या दुकानाकडे तो बघत बसतो. याच्याकडे 4 गिऱ्हाईक आले, त्याच्याकडे एकच आलं तरी ते एका त्याच्याकडे गेलं याच्याबद्दल तो मत्सर करत बसतो. आता मला सांगा, त्याच्याकडे शांती कशी काय राहणार? त्याच्याकडे फक्त लोभाचा विचार आहे, त्याच्याकडे फक्त आणि फक्त देहबुद्धीचा विचार आहे, संसाराचा त्या ठिकाणी विचार आहे. आणि भगवंताने सांगून ठेवलेलं आहे, बाबा संसाराचा तू कितीही विचार कर, 1 सोडून 1000 कर, 1000 सोडून 1,00,000 कर, तुझ्याकडे मनशांती मिळू शकत नाही. कारण हे भगवत वाक्य आहे, भगवंताच्या वाक्याला चॅलेंज नाही. मग त्याचं एवढं सगळं असून देखील त्याला शांती नाही, चिडचिड चिडचिड चिडचिड, अस्वस्थता अस्वस्थता अस्वस्थता, हे करू की ते करू, हे करू की ते करू, अशानं आणखी चांगलं होईल की तशानं आणखी चांगलं होईल. या उलट इकडचा जो आहे, ठेविले अनंते तैसेची राहावे, चित्ती असू द्यावे समाधान, मी देवाचा आणि देव माझा, हीच माझी सत्य वाचा. बोलले मग मी देवाचा, देव माझा, माझा धंदा पण देवाचा, अशी त्याच्याकडे भावना आहे. मग माझा धंदा पण देवाचा, मग देवाने जेवढे पाठवले तेवढे, बोलले हे देवाला जेवढे लागतील तेवढे तो पाठवेल, माझ्यासाठी जेवढे आवश्यक आहे तेवढं तो पाठवणार, माझ्यासाठी जे अनावश्यक आहे तो नाही पाठवत. आणि बोलले माझं काम काय आहे, रात्रंदिवस एकची आमचा धंदा. बोलले कुठला धंदा? तर हरी गोविंदा. तो त्याचा धंदा इमाने इतबारे करतो, देव त्याचा धंदा सांभाळतो. धंदा दिसायला लौकिकदृष्ट्या कमी दिसत असला तरी त्याच्या घरामध्ये अनावश्यक खर्च येत नाही, त्याच्यामध्ये घरामध्ये अनावश्यक कटकटी घुसत नाही. भगवंत त्याच्या अशा कितीतरी उपाध्यांपासून त्याचं रक्षण करतो. ज्याचे हृदयी श्री सद्गुरु स्मरण, त्यासी कैचे भय दारुण, काळ मृत्यू न बाधे जाणं, अपमृत्यू काय करी. 14व्या अध्यायामध्ये अशा कितीतरी ओळी आहेत. किती एकच ओळ जरी वाचली ना तरी आमच्याकडे खूप सारं समाधान उभं राहतं, खूप सारी आत्मस्थिती उभी राहते. त्यासाठीच सद्गुरूंनी आम्हाला हा 14वा अध्याय रोज वाचायला सांगितलेला आहे. 14वा अध्यायाचं महत्त्व फार मोठं आहे. न करा चिंता असाल सुखे, हे भगवंताने दिलेलं वचन, भगवंताने दिलेली शाश्वती, भगवंताने दिलेली गॅरंटी आहे. आणि तिची व्हॅलिडिटी एका दिवसासाठी आहे, 24 तासासाठी आहे. आता आम्ही आत्ता जर वाचलं ना तर भगवंताने आम्हाला ही शाश्वती आम्हाला 24 तासासाठी देऊन ठेवलेली असते. मग आम्ही उद्या जर नाही वाचलं तर ती गॅरंटीचा पिरियड, वॉरंटी पिरियड त्याचा संपून जातो. मग आम्हाला उद्या चिडचिड आमच्याकडे जर उभी राहिली, उद्या आमच्याकडे जर काही चिंता उभी राहिली,
तर त्याला जबाबदार कोण आहे? त्याला जबाबदार आम्हीच आहे. मग तुझे आहे तुझं पाशी, परी तू जागा भुललासी. आपल्यापाशी काय आहे? आपल्याशी भगवंताशी संबंधित राहणे आहे. मग आपण भगवंताशी संबंधित कसं राहू शकतो? रोज 14वा अध्याय वाचायचा. भगवंताशी संबंधित कसा वाचायचा? म्हणजे माझ्यासमोर, माझ्या पुढे देव माझा, माझ्या मागे मंगेश, माझ्या इकडे मंगेश, माझ्या तिकडे मंगेश, माझ्याकडे देव माझा पाहतो आहे, मी भगवंताच्या समोरच वाचतो आहे, अशा भावनेमधून मी ते वाचणं आवश्यक आहे. प्रेमाची भावना, आनंदाची भावना, भगवंत माझाच आहे, तो कोणी परका नाही. म्हणजे हे माझा भगवंत आहे ही खात्री जेव्हा जेव्हा आपणाला वाटेल, म्हणजे झाले जन्माचे सार्थक, काहीच मागावे लागणार नाही, काहीच कमी पडणार नाही. सर्व काही अनायासे होईल, अनायासानं सगळं काही कार्य सगळं साधलं जाईल. म्हणजे फॉर्मॅलिटी नको, आनंदानं आनंदानं जेव्हा केव्हा जेव्हा तेव्हा जेव्हा तेव्हा जेव्हा तेव्हा सगळं मन आपलं त्याच्या भगवंताच्या, आपल्या श्रीपादरावांच्या, आपल्या सद्गुरूंच्या म्हणा किंवा आपल्या श्रीकृष्ण परमात्म्याच्या, आपल्या जे कोणी इष्ट असतील, समर्थ असतील, आणखीन वेगळे कोणी असतील, त्यांच्या भावनेमध्ये हे आसनं बोलले हेच आपल्यासाठी मन स्थिर होण्याचं कारण आहे, आपलं चित्त शुद्ध होण्याचं कारण आहे. कदाचित काही काळ, काही वेळ थोडं विसर पडू शकतो किंवा आपल्याला आठवण राहत नाही. ठीक आहे ना, आपल्या घरामध्ये खूप अडचण असली, सामान असला, धूळ असली, ते स्वच्छ करायला थोडा वेळ लागतो. एकदाचं स्वच्छ झालं ना की मग मनास होय विश्रांती आणि समाधान. लगेच औषध डॉक्टरकडे गेलो, लगेच त्याने गोळ्या औषधी लिहून दिल्या आणि त्या गोळ्या औषधी घेतल्या घेतल्या मला एका मिनिटात फरक पडायला पाहिजे अशी भावना आपली जर असेल तर ते कसं काय शक्य आहे? थोडा वेळ लागतो. 1-2 डोस, 3 डोस, 1-2 दिवस, 3 दिवस आपल्याला थोडं थांबायला लागेल की नाही? लागेल. मग तोपर्यंत आपल्याला पेशन्स ठेवावा लागेल की नाही? दम ठेवावा लागेल की नाही? धीर धरावा लागेल की नाही? धरी रे म्हणा धीर धाकासी सांडी, रघुनायका सारिखा स्वामी शिरी. किती म्हणून भगवंताने आपल्याला सांगून ठेवावं, किती भगवंताने आपली मनधरणी करावी, किती भगवंताने आपणाला आश्वस्त करावं. मग हे आश्वस्त पण कोणाला होता येतं? जो रोज उपासना करतो, जो रोज मनाचे श्लोक पठन करतो, श्रवण करतो, वाचन करतो, की जो रोज काहीतरी भगवंताचं नामस्मरण करतो. ओम श्री गुरुदत्तात्रय श्रीपाद श्री वल्लभाय नमः. कुठेतरी असं थोडं एखाद्या शांत स्थळी, जिथे या सांसारिक सगळ्या कोणा गोष्टींचा आवाज येणार नाही, कधीतरी अशा ठिकाणी जावं, थोडं मोकळ्या हवेत जाऊन बसावं. आपल्याकडे टू व्हीलर असेल तर टू व्हीलर घेऊन कुठेतरी असं शांत स्थळी, गावाच्या बाहेर थोडं एखाद्या झाडाच्या खाली जाऊन बसावं. खुशाल मस्तपैकी मनमुरादपणे भगवंताचं नाव घ्यावं. गच्ची असेल, टेरेस असेल, तिथे जाऊन बसावं. 4 व्हीलर असेल, मस्तपैकी तिला घेऊन जाऊन कुठेतरी झाडाखाली जाऊन बसावं. किंवा पार्किंगमध्येच आपल्या काच बंद करून छानपैकी मस्त AC लावावा, एखादं छानसं भगवंताचं संगीत लावावं. किती आपलं मन शांत करण्याचे किती उपाय, किती संधी भगवंत आपणाला देतो. रोज सकाळी भगवंत आपणाला उठायला सांगतो. सकाळचा सगळा कोलाहल बंद त्या ठिकाणी नसतोच. सगळेजण उठायच्या आधी मस्तपैकी छान उठावं, हळुवारपणे शॉवर वगैरे घेऊन, नसेल जमत तर तसंच अलगद बसावं, अलगद डोळे मिटावे आणि त्या सकाळच्या शांतीचा अनुभव करावा.
आनंद, खूप आल्हाद आपणाला त्या सकाळच्या वातावरणामध्ये मिळत असतो. तेच आणखी गार हवा असेल, सकाळचा गारवा आपल्याला जर मिळत असेल, मोकळ्या हवेत बसायला जमत असेल, तर ते आणखी सोन्याहून पिवळं. जेव्हा सगळे लोक झोपलेले असतात ना, तेव्हा आपण जागी राहण्याचा प्रयत्न करायचा आणि लवकरात लवकर झोपण्याचा प्रयत्न करायचा. कारण लोकांचा कोलाहल रात्री जास्त असतो. 11, 12, 1 पर्यंत लोकांचा कोलाहल सुरूच असतो. आपण जर 10 वाजेचं झोपून गेलो ना, तर त्या कोलाहलाचा वेळ आपला कमी होतो आणि सकाळी त्यांच्या सगळ्यांच्या आधी उठलं ना, ते 2-3 तास एक्स्ट्रा शांतीचे आपणाला मिळतात. शोधायला जर गेलं ना, खूप सारी शांती आहे. पक्ष्यांचे आवाज ऐकण्यामध्ये खूप सारी शांतता आहे. आणखीन काय होतं आपल्या मनामध्ये ना, आपण एक काम करतो, विचार दुसरा करतो, दुसरं काम करतो, ते काम करताना विचार तिसरा करतो. याच्यामुळे ना आपलं जे डोक्यातलं सॉफ्टवेअर आहे ना, ते हँग होऊन जातं. म्हणजे एका वेळी एकच काम आणि जे काम करतो आहे त्याचाच विचार करायचा. तिथेच आपण पूर्णपणे प्रेझेंट असलो पाहिजे, हजर असलो पाहिजे. म्हणजे आपलं चित्त, आपलं सगळं ध्यान त्या एकाच कामावर लावायचं. बोलले हे सुद्धा एक ध्यान आहे. समजा आता एखादी महिला आहे, भगिनी आहे, गृहिणी आहे, स्वयंपाक करते आहे. स्वयंपाक करता करताना ती मध्येच कुठेतरी टीव्ही लावून देते किंवा मध्येच कुठेतरी मुलीचा किंवा कुठेतरी सुनेचा, कुठेतरी शेजारणीचा विचार करत बसते. आता विचार करणं आपल्या हातात नाही, हे पण मान्य आहे. पण आपण आपलं ध्यान कुठे लावावं हे आपल्या हातात आहे. मग आपण आपलं ध्यान त्या कामामध्येच जर लावलं ना, तर डोक्यात चालणाऱ्या अशा वेगवेगळ्या विचारांचे जे प्रवाह आहेत ते आपोआप शांत होतात. आपल्या असं भगवंतच सांगतात ना, आपल्या अशा बुद्धीला ना असे फाटे फुटलेले आहेत. त्याच्यामुळे ना आपलं चित्त अशांत झालेलं आहे. आपलं चित्त एकाच ठिकाणी लावलं ना, हे सुद्धा एक ध्यान आहे, हे सुद्धा एक मेडिटेशन आहे. समजा ती गृहिणी स्वयंपाक करते आहे, चपात्या करते आहे, त्याच्याकडेच बघायचं. छानपैकी ते चपात्या करताना, ते चपाती तव्यावर टाकताना, ते उचलताना पूर्ण लक्ष त्याच्यावरच. म्हणजे काय होईल, ते काम पण चांगलं होईल, आपल्याला काही इजा पण होणार नाही, डोकं पण शांत होईल, काम करता करता आपलं मेडिटेशन होईल. म्हणजे शांत राहण्याचा हा सगळ्यात मोठा, सगळ्यात सुंदर उपाय आहे. जे काम करतो आहे त्याच्यावर पूर्णपणे आपण केंद्रित राहिलो पाहिजे. म्हणजे हे फार छान आहे, फार सुंदर आहे. म्हणून आणखीन त्यातल्या त्यात महत्त्वाचं काय, की भगवंत सांगतात ना, की बाबा तू कृष्ण भावनेनं युक्त होऊन राहा. कृष्ण भावनेनं युक्त होऊन तू काय कर, तू काम कर किंवा जीवन जग. मग तुला मनशांती मिळेल, तुझं मन स्थिर होईल. मग आपण काय करायचं, आता पोळ्या करताना, चपाती करताना आपण कृष्ण भावनेनं युक्त कसं व्हायचं. बोलले एक त्या कामामध्ये पण भगवंताला जर शोधलं ना, नुसतं केंद्रित करण्यापेक्षाही दुपटी तिपटीने आपला आनंद आणखी वाढून जाईल. मस्तपैकी छानपैकी माझा भगवंत, आता समजा आपण चपाती करतो आहोत असं समजायचं. आता आपण भगवंताला स्वयंपाक झाल्यानंतर नैवेद्य दाखवतो की नाही. मग मी जणू काही माझ्या कृष्णासाठी, माझ्या समर्थांसाठी, माझ्या सद्गुरूंसाठी मी चपात्या बनवते आहे. आणि आता मग मी माझी चपाती कशी बनवायला पाहिजे हे मला वेगळं सांगायलाच नको. मग मी फार सुंदरपैकी ती सगळी स्वच्छता ठेवणार, त्याच्यामध्ये असं डोकं वगैरे स्वच्छ बांधून घेणार व्यवस्थित, ॲप्रन वगैरे लावून, की माझ्या भगवंताच्या ह्या सगळ्या जेवणामध्ये ना थोडे देखील कचरा वगैरे जाता कामा नये, सगळी स्वच्छता ठेवणार. म्हणजे ही काय झाली, भावना झाली. माझ्याकडे देव माझा पाहतो आहे, ही भावना ही झाली. आणि हे फार महत्त्वाचं आहे. बोलले मग
हे काम राहणार नाही. बोलले चपात्या बनवणं ही आपल्यासाठी काम राहणार नाही. चपात्या बनवणं हे आपल्यासाठी भक्ती होऊन जाईल आणि आपण बोलले 24 तास भक्ती करणारे भगवंताला अत्यंत आवडणारे आपण होऊन जाऊ. आणि बोलले आपणाला आपल्या आयुष्यामध्ये कधी बोलले मागायची गरज उरणार नाही. बोलले असा जो भक्त आहे, जो सततच्या कामांमध्ये भगवंताला बघतो, तो भगवंताच्या भावनेनं जो उभा ठाकलेला असतो, प्रेरित झालेला असतो, त्याला बोलले मागायची गरज पण उरत नाही. त्याच्यासाठी तो भगवंत हजरच असतो. तो तिथेच आहे, त्या ओट्याजवळच तो उभा आहे, चिंता करायची गरजच नाही. बोलले हे असं जर आपला नेहमी सुरू राहिलं ना, तर बोलले एक दिवस आपल्याला नक्की जाणवून येईल की तो भगवंत माझ्या त्या ओट्याजवळच आहे. तो माझ्या त्या चपात्यांकडे बघतो आहे. तो माझा हळूच कधीतरी गॅस बंद करतो आहे. हळूच कधीतरी बोलले तो मला खुणावतो आहे की ते चपाती जळते आहे, ते थोडी उलथून घे. हे फार सुंदर आहे, फार सोपं आहे. माझ्याकडे देव माझा पाहतो आहे. सार काय आहे, तत्व काय आहे हे आपण लक्षात घ्यायचं. बऱ्याचदा काय होऊन जातं, स्पष्टीकरण करता करता मुख्य तत्व हे आपण विसरून जातो. मुख्य तत्व हे एकच आहे की आपण भगवंताच्या भावनेने भारित झालेलो असलो पाहिजे कायमस्वरूपी. मग आपसुकच आपल्याकडे दिव्य बुद्धी उभी राहील. बघा हे पण फार सुंदर आहे बरं का. दिव्य बुद्धी म्हणजे काय हो, आपण आला ना काय बरं आहे, काय वाईट आहे, काय करायला पाहिजे, काय करायला नको पाहिजे, इकडे जाऊ नको, तिकडे नुकसान आहे, हे करून घे, इथे फायदा होईल, हे असे गुप्त संकेत भगवंताकडून मिळायला लागतात. आपण जे बोलतो ते व्हायला लागतं. म्हणजे हे सहज जे बोलणं असतं ना, ते आपलं जे बोलणं असतं ते सहज बोलणं आपलं जेव्हा घडतं तेव्हा ते सहज गोष्टी घडून येत असतात. हे अशा गोष्टी, हे असे अनुभव कित्येकांना आहेत. ही दिव्य बुद्धी पण आपल्याला भगवंत या सगळ्या कृष्ण भावनेमधून, या सगळ्या आपल्या समर्थ भावनेमधून, भगवंताच्या भावनेमधून उभी करून देत असतात. ही जो सगळ्यात मोठी भक्ती आहे, भक्ती यापेक्षा वेगळी नाही. जिथे फॉर्मॅलिटी आहे ती भक्ती नाहीच. जिथे आपलेपणा आहे, जिथे सहजपणा आहे, काहीच नाही. न लगे काळ वेळ आपणासारखे करीती तत्काळ. काहीच काळ लागत नाही, काही वेळ लागत नाही. एक विचार शोधून पाहे, एक विचार, सगळीकडे एकच एक विचार, सगळीकडे एकच एक विचार. कसला विचार? माझा भगवंतासाठी मी करते आहे. आता हे झालं चपाती बनवण्याचं. मग आता हे एकच उदाहरण आहे का? प्रत्येक ठिकाणी गाडी चालवतो आहे, जणू काही मी माझ्या भगवंतासाठी गाडी चालवतो आहे. माझा भगवंत बाजूला बसलेला आहे. मग गाडी चालवता मी ओम नमो भगवते वासुदेवाय माझं एखादा भगवंताचं नामस्मरण गुणगुणतो आहे. श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेव, एखादं छानसं मी गाणं गुणगुणतो आहे का? माझा भगवंत माझ्या बाजूला बसलेला आहे. हे झालं बोलले फार सोपं आहे, फार सरळ आहे. आणखीन काय उदाहरण द्यायचं? समजा मी कामाला गेलेली आहे, ऑफिसला किंवा एखाद्या कंपनीमध्ये. ते काम पण माझ्या भगवंताचं आहे असं मी करणार. मग मी ते काम किती छान पद्धतीने करणार, तिथे नुकसान होणार नाही, कारण ते माझ्या भगवंताचं आहे. की ते चांगलं झालं पाहिजे, छान झालं पाहिजे, त्याच्यात काही चुका त्रुटी राहता कामा नये याची मी काळजी घेणार. माझा भगवंत पण खुश होणार, माझा मालक पण माझा प्रसन्न होणार. किती माझे कामात काम बघा, परमार्थामध्ये माझा स्वार्थ कसा साधला जातो आहे बघा. मनशांती पण मिळते आहे, भगवंत पण प्रसन्न होतो आहे, माझं काम पण व्यवस्थित होतं आहे. म्हणजे माझ्याकडे दिव्य बुद्धी पण उभी राहते आहे. म्हणजे ह्याच्यापेक्षा श्रेष्ठ, याच्यापेक्षा सुंदर आणखी या जगामध्ये काय असेल? काहीच नाही.
माझं ते हे एवढं सुंदर एवढं छान काम करणारा एम्प्लॉई मिळत नाही. आजकाल लोक एवढे आहेत, लोक ओरड करतात की आम्हाला चांगलं काम मिळत नाही. पण ते काम देणारे कंपनीवाले लोक ते पण ओरड करतात की आम्हाला ना चांगले एम्प्लॉईज मिळत नाही, चांगले माणसंच मिळत नाही. का? चित्त ठिकाणावर नाही. केवळ पैसा मिळावा, केवळ काहीतरी करायचं म्हणून काम करायचं, कसं तरी उरकायचं, त्या कामात त्रुटी राहून जाते, आपल्याला पण मनःशांती मिळत नाही आणि त्या मालकाला पण फायदा होत नाही, त्याचं पण नुकसान, त्याची पण प्रगती नाही, आपली पण प्रगती नाही. जो इतरांना देण्याचा विचार करतो त्याला सगळ्यात आधी भगवंत देत असतो. इतरांचं चांगलं व्हावं यासाठी आपण प्रयत्न केला पाहिजे. पुढे हे सुद्धा एक मनःशांतीचं सगळ्यात मोठं मूळ स्रोत आहे, मूळ कारण आहे. कोणाला उना शब्द माझ्याकडून जाता कामा नये, हे मनःशांतीचं कारण आहे. मला कोणीतरी उना शब्द दिलेला आहे, मला कोणीतरी त्रास दिलेला आहे, पण माझ्याच्यानं कोणाला त्रास होता कामा नये, हे मनःशांतीचं मूळ स्रोत आहे. त्याने त्रास दिला, बोलले तो त्याला त्रास झाला, मला नाही, मी नाही घेतला, त्याने मला दिला, पण मी ठीक आहे, माझा भगवंत मला बोलतो आहे, माझ्याकडून आज उद्या कधीतरी काहीतरी चूक झालेली असेल म्हणून हे माझ्यावर वेळ आली, माझं कर्म काहीतरी चुकलेलं असेल असं मानून मी भगवंताची क्षमा मागितली. भगवंता मला या अशा प्रसंगामध्ये उभं राहण्याचं सामर्थ्य दे, असं मी भगवंताला म्हटलो. माझं मनःशांती मला तिथेच प्राप्त होऊन गेली, माझं कर्मबंधन तिथेच तुटून गेलं. कारण जे जे कर्म मी भगवंताला अर्पण करतो, जे जे भगवंताला मी समर्पित करतो, ते कर्मबंधन माझ्यापासून तुटलं जातं, त्याचं मला भोगावं लागत नाही. मी मुक्त राहतो, मुक्त राहतो. मुक्त राहणे, सुखामध्ये मुक्त, दुःखापासून अलिप्त, सुखापासून अलिप्त, असा जो आहे तोच मोक्षाचा अधिकारी आहे, असं भगवंत सांगायला भगवद्गीतेमध्येच कधी विसरलेले नाहीत. म्हणून कामामध्ये आपण पूर्ण ध्यान देऊन त्याच्यात भगवंतासाठी ती सेवा आहे असं मानून आपण राहावं. त्यासोबत ह्या इतर ज्या गोष्टी आपण आता बघितल्या समर्थांच्या प्रेरणेनं, समर्थांच्या कृपेनं, हे त्याचं आहे. हे काही असं पाठांतर करून किंवा आठवून किंवा कागदावर लिहून बोलणं जात नाही. भगवंत इथे लगेच जे उभं करून देतो आहे ते त्याच्या प्रेरणेनं इथे बोललं जात आहे. म्हणून हे सगळं त्याचं आहे, त्याच्यासाठीच हा सगळा उहापोह सुरू आहे. हे लक्षात घेऊन आपण हे सगळ्या गोष्टी ध्यानात घेतल्या पाहिजे. एकदा समजलं नाही, दोनदा तीनदा हे सगळं ऐकलं पाहिजे. नुसतं ऐकून उपयोगाचं नाही. श्रवण म्हणजे काय हो? श्रवण म्हणजे ऐकले, कळले आणि वळले. या तिन्ही गोष्टी जर झाल्या, ही त्रिपुटी जर पूर्ण झाली तर त्या ठिकाणी श्रवण पूर्ण होत असतं. ही त्रिपुटी जर पूर्ण होत नसेल तर त्या ठिकाणी श्रवण होत नाही. म्हणून ऐकलं आता, समजून घेण्यासाठी आणखी एकदा भले ऐका आणि नंतर वळावं. खूप सारं समाधान, खूप सारी विश्रांती, खूप सारा आनंद आपल्या आयुष्यामध्ये आल्याशिवाय राहणार नाही. बुद्धी अशानं भगवंताच्या भावनेनं बुद्धी स्थिर होते, मन शांत होतं आणि अशांनाच सुख प्राप्ती होते असं भगवंत याच श्लोकामध्ये बोलतात. म्हणून सुख वेगळं शोधायचं का गरज नाही. एक कृष्णाची भावना, एक भगवंताची, समर्थांची, श्रीपादांची, एक सद्गुरूंची भावना फक्त आपण आपल्या या आजच्या या सगळ्या विवरणामधून फक्त आपल्याकडे बांधून ठेवूया. स्वतःला कृष्णाच्या, भगवंताच्या, नारायणाच्या, हरीच्या सगळ्या भावनेनं, प्रेरणेनं आपण सगळं बांधून घेऊया. आणि बोलले, कितीही नद्या समुद्रामध्ये येतात पण समुद्र विचलित होत नाही. असा जो आहे तो शांती प्राप्त करू शकतो. म्हणून अशा कितीही नद्या, कितीही प्रसंग, कितीही घटना, कितीही व्यक्ती आपणाला भेटू द्यात, ही नदी आलेली आहे, मी समुद्र आहे. भगवंताच्या
भगवंत जेवढा विशाल आहे तेवढाच मी विशाल आहे, कारण त्याचं अस्तित्व माझ्या ठायी आहे ही भावना, आणि ती नदी पण भगवंतच आहे ही भावना आपणाला त्या परिस्थितीमध्ये विचलित करू शकत नाही. आणि हे जोपर्यंत आपण शिकत नाही तोपर्यंत मनःशांती आपणाकडे उभी राहणार नाही, एवढं लक्षात घेतलं पाहिजे. इच्छा प्राप्तीसाठी फक्त आपण प्रयत्न करायचा, फार झगडायचं नाही. म्हणजे प्रयत्न आपल्या हातात आहे, फळ आपल्या हातात नाही. फळ भगवंतालाच अर्पण करायचं आहे. हे असं जो करतो त्याला शांती प्राप्त होते. प्रयत्न करत राहायचं, शांत स्थिर होऊन प्रयत्न करत राहायचं. फळ भगवंताला अर्पण करायचं, चांगलं असेल किंवा मनाच्या विरुद्ध असेल. बोलले कायम शांतीचा अनुभव घ्यायचा. यापेक्षा महत्त्वाचं शांती मिळवण्यासाठी आणखी दुसरं काहीच नाही. भगवंताचं होऊया, प्रत्येक कामामध्ये भगवंताला आठवूया, प्रत्येक गोष्टीमध्ये भगवंताचा संबंध जोडूया, एवढं फक्त आपण शिकलो पाहिजे. मनःशांती, सुख, समाधान निश्चितपणे आपणाकडे चालून आल्याशिवाय राहणार नाही. आपल्या मनाच्या सारख्या सगळ्या गोष्टी होतील, मनासारखं होईल, आपण बोलाल ते होईल. श्री सद्गुरू दत्तात्रय अर्पणमस्तु. श्री सद्गुरुदेव दत्त.